छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र 2 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे। कोरटकरनं मदत करणाऱ्यांची नावं घेतलेली आहेत। प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजू जोशी यांनी त्याला मदत केल्याचं चौकशीत समोर आलंय। त्यांनी तसंच त्याला आर्थिक मदत करणाऱ्यांचा तपास करायचा असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। तर इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। आता इथे जो सिद्धार्थ प्रीमियर हॉटेल आहे चंद्रपूरचं, तिथे व्यवस्था करणारा जो धीरज चौधरी आहे त्याच्यावर बुकी असल्याचे म्हणजे तो ऑनलाईन सट्टा बाजार चालवतो अशा प्रकारचे आरोप आहेत। मग आता त्याची सुद्धा माहिती घ्यावी लागेल। हिफाजत अली म्हणून कोणीतरी आहे इंदोरचे, हा धीरज चौधरी आहे चंद्रपूरचा, प्रशिक पडवेकर म्हणून आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे आता मी माहिती घेतली बीजेपीचे कार्यकर्ते कोणीतरी आहेत, आणि एक राजेंद्र जोशी म्हणून आहे इंदोरचे, त्यानंतर करीमनगरचे कोणीतरी आहे। मग आता हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहे। त्यांच्यावर प्रशांत कोरटकर याला लगेच MCR देऊन लगेच जामीनची प्रक्रिया केली तर ते धोकादायक ठरू शकते, कारण की तो माणूस या लोकांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया करू शकतो। आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता, असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं असं लक्षात येतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।